नमस्कार मित्रांनो, चला आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे फायदे आणि त्याची फलश्रुती. बरोबर. चला, बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्राचं पारायण हे केलं जातं. त्यामध्ये आपण बघतो की 14वा अध्याय हा खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. पण हा गुरुचरित्राचा हा 14वा अध्याय वाचणं आणि त्याचं फळ काय प्राप्त होतं हे आपण आजच्या या माझ्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. आपल्यावरती कोणत्या संकटांपासून आपली सुटका व्हावी, त्याचे फलप्राप्ती काय व्हावी किंवा कशी व्हावी हे आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं विशेष महत्त्व का आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो, ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायमदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेले विशेष कृपेचे चित्रण केलेले आहे. क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. याच्यामध्ये सायनदेव हा गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरंपरागत अढळ शक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायमदेवाचे प्राण वाचवून श्री नरसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे यांचे सायमदेवांचेच वंशज आहे. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्याला काय आहेत, आपल्याला जे पूर्वजांचे जे गुरु आहेत त्यांची ती भक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले. सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. तुझे पूर्वज परमभक्त सायमदेव चरित्र पठण श्रवण केल्याने भक्तीचे इच्छित फळ आणि मनोकामना पूर्ण होते. सरस्वती गंगाधर दृष्टांतिका वचन सद्गुरूंनी त्यांना दिले. या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा अध्याय म्हणजेच सरस्वती नरसिंह सरस्वती यांचे आशीर्वादच मानले जाते. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे फायदे कोणते? चला तर मग जाणून घेऊया. गुरुचरित्राचे एकूण 51 अध्याय आहेत. त्यामध्ये हा जो अध्याय आहे आपला तो म्हणजे 14वा अध्याय. 14व्या अध्यायामध्ये गुरूंनी वेगवेगळ्या चमत्कारिक अनुभव, त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यातील अनुभव हे त्यांनी सांगितलेले आहे. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाचे विशेष असे महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होतो. सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहरत जात असतो आणि आनंदित राहू शकतो. मग काय तर गुरुचरित्राचे आशीर्वाद हे आपल्याला या 14व्या अध्यायातून प्रत्येक ओळीमधनं त्यांचे विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते, ज्यामुळे या 14व्या अध्यायाच्या नित्य पठनाने अनेक प्रकारची गुरुची कृपाही आपल्यावरती होत असते. या अध्यायाची सुरुवात सद्गुरूंच्या दशावतार नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. ते स्वरूप खरंच मानवीय अकलनीय आहे. म्हणजेच काय तर मानवीय अकलनीय स्वरूप, त्याच्या पलीकडे काय आहे ते पठणात श्रवणात करताना सद्गुरूंचे स्वरूप, त्यामध्ये लागलेले ध्यान आपलं जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी मोक्ष प्रदान कसं करता येईल ह्याचे सगळे वर्णन आहे. त्यासोबतच श्री नरसिंह सरस्वती यांचे विविध पूजाविधी वर्णन श्रवण पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशप्राप्ती करून देते. ज्याप्रमाणे गुरूंनी सायमदेवावर वरदहस्त ठेवून त्यांचे संकट निवारण केले. फलश्रुतीची ही कथा जी आहे, ही कथा श्रवण करणे, पाठ करणे ह्याने सर्व मनातील इच्छा या पूर्ण होत असतात. त्यानंतर गुरुचरित्राचे हे जे पठण करत असतो याच्यामध्ये आपल्याला आत्मज्ञानाची देखील प्राप्तीही होत असते आणि गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला येणाऱ्या अडथळ्यांवरती आपण खूप चांगल्या पद्धतीने मात करू शकतो.
व्यवसायात प्रगती करू शकतो, शिक्षणात यश मिळवू शकतो, वैयक्तिक संबंधांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण या अध्यायामुळे यश मिळवू शकतो. गुरुचरित्राच्या या 14व्या अध्यायाच्या नित्य पठनाने काय काय फायदे होतात? तर जीवन जगत असताना जीवनातील ध्येय जे आहे आपले ते ध्येय आपण गाठू शकतो. ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला विशेष अशी शक्तीही प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे आपण बघतो की संकटातून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला या अध्यायाचा खूप उपयोग होऊ शकतो. नैराश्यग्रस्त असू शकतो आपण, त्यामधूनही आपण बाहेर पडू शकतो. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आता बघितले की गुरुचरित्राच्या अध्याय वाचनाने आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात किंवा कशा पद्धतीने आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकते हे आपण बघितलं. त्याच पद्धतीने व्यवसाय करिअरमध्ये देखील तुम्ही खूप उत्तुंग प्रगतीही करू शकतात. 14व्या अध्यायाच्या या नित्य पठनाने आपल्याला खूप बदल हे जाणवू शकतात. त्याच पद्धतीने कायदेशीर काही विवाद असतील किंवा कोर्ट कचेऱ्यांची भांडणं असतील, त्या भांडणांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी किंवा यश मिळण्यासाठी आपल्याला हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय खूप महत्त्वपूर्ण योगदान हा देऊ शकतो. मित्रांनो चला तर मग आता आपण बघून घेतलं की गुरुचरित्राच्या या 14व्या अध्यायाचे महत्त्व काय काय आहे. मित्रांनो हा 14वा अध्याय हा तुम्ही दर गुरुवारी जरी वाचला तरीही खूप फलदायी ठरू शकतो. अनेक अडचणीतून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग सुकर होण्याचा हा यशदायी अध्याय आहे. मित्रांनो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकतात. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.